सध्या सोशल मीडियावर काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये फुटपाथवर विक्री करणाऱ्या ठराविक लोकांवर कारवाई होत असल्याचं दिसत आहे. गाड्या जप्त केल्या जात आहेत, माल हटवला जात आहे आणि काही ठिकाणी वादविवादही होताना दिसत आहेत. पण इथे काही गंभीर प्रश्न निर्माण होतात. ही कारवाई नेमकी कोण करत आहे? महापालिका की पोलीस? साधारणपणे फुटपाथ, रस्ते आणि अतिक्रमण या संदर्भातील कारवाई ही महापालिकेच्या अखत्यारीत येते. उदाहरणार्थ, बृहन्मुंबई महानगरपालिकासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे अतिक्रमण हटवण्याचा अधिकार असतो. मात्र सध्या अनेक ठिकाणी पोलीस अधिक सक्रिय असल्याचं बोललं जात आहे. उदाहरणार्थ, मुंबई पोलीस यांचे पथक कारवाईत पुढे असल्याचे व्हिडिओंमधून दिसते. जर हे खरं असेल तर एक स्वाभाविक प्रश्न पडतो. पोलिसांवर आधीच कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, व्हीआयपी बंदोबस्त यांसारखी मोठी जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत अतिरिक्त अतिक्रमण कारवाईमुळे त्यांचा कामाचा ताण वाढत नाही का? आणि जर ताण वाढत असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या वागणुकीवर होत नाही का? काही ठिकाणी दिसणारी चिडचिड, वाद, तणाव हे त्या वाढत्या दबावाचं लक्षण आहे का? आता दुसरा आणि अधिक संवेदनशील प्रश्न. या कारवाईतून नेमका संदेश काय दिला जातो आहे? सरकारला खरोखरच रस्ते मोकळे करायचे आहेत की फुटपाथवरील व्यावसायिकांवर दबाव आणून काही वेगळाच संदेश दिला जातो आहे, जसं की हप्ते वाढवा अशी भीती काहीजण व्यक्त करत आहेत? हे आरोप सत्य आहेत का? याबाबत अधिकृत भूमिका काय आहे? पारदर्शकता का दिसत नाही? आपण विसरू नये, फुटपाथवरील विक्रेते हेही आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग आहेत. अनेक कुटुंबांची उपजीविका या छोट्या व्यवसायांवर चालते. दुसरीकडे पादचारी आणि वाहतुकीसाठी मोकळे रस्ते असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच प्रश्न कारवाईचा नाही. प्रश्न आहे पद्धतीचा, पारदर्शकतेचा आणि न्याय्यतेचा. कारवाई सर्वांवर समानपणे होते आहे का, की निवडक लोकांवरच? मित्रांनो, या विषयाकडे भावनेने नव्हे तर माहिती आणि तथ्यांच्या आधारावर पाहण्याची गरज आहे. तुमच्या परिसरात काय परिस्थिती आहे? कारवाई योग्य वाटते का, की काहीतरी वेगळं घडतंय असं तुम्हाला जाणवतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.